नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. श्री क्षेत्र नृसिंहवाडीत प्रसादाच्या नावाखाली कथित भेसळयुक्त पेढे, कुंदा व बासुंदी विक्रीचा आरोप. संविधान रक्षक पॅन्थर संघटनेचा इशारा. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे प्रसादाच्या नावाखाली कथित भेसळयुक्त पेढे, कुंदा, खवा व बासुंदीची विक्री होत असल्याचा आरोप करत संविधान रक्षक पॅन्थर संघटनेनं अन्न व औषध प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गणेश वायकर यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून श्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसरातील सर्व पेढे, कुंदा व बासुंदी विक्री करणाऱ्या दुकानांवर अचानक छापेमारी करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची मागणी केली आहे. तपासणीत भेसळ आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने त्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये अशी भूमिका संघटनेनं मांडली आहे. प्रसादाच्या नावाखाली निकृष्ट अथवा भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्यास त्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. संघटनेनं प्रशासनाला 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला असून संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास 17 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व शांततापूर्ण आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित विक्रेते किंवा अन्न व औषध प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.